नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये नवीन वेकेन्सी निघाली आहेत आणि पोस्ट नेम आहे क्रेडिट ऑफिसर इन ज्युनियर मॅनेजमेंट। टोटल वेकेन्सी आहेत 1000। ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे 30/1/2025, म्हणजे ही ऑलरेडी स्टार्ट झाली आहे वेकेन्सी। त्याच्यानंतर ह्याचं लास्ट डेट आहे 20 फेब्रुवारी 2025। त्याच्यानंतर आपण पाहूया डिटेल ऑफ द पोस्ट, वेकेन्सी आणि रिझर्वेशन। त्याच्यानंतर याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट आहे क्रेडिट ऑफिसर इन मेनस्ट्रीम, आणि ह्याच्यानंतर कॅटेगरी वाईज आपण वेकेन्सी पाहूया। SC मध्ये 150, ST मध्ये 75, OBC मध्ये 270, EWS मध्ये 1000 आणि जनरलमध्ये 405 असे टोटल 1000 वेकेन्सी आहेत। आणि PWBD मध्ये वेकेन्सी आहे H1मध्ये 10, V1मध्ये 10, OC मध्ये 10 आणि ID मध्ये 10। त्याच्यानंतर आपण सॅलरी पाहूया। 48,480 ते 85,920 सॅलरी असणार आहे। त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूया। आपल्याला डिग्री पास असेल तर झालं। त्याच्यानंतर 60% मार्क्स फॉर जनरल आणि 55% SC ST OBC PWBD ना 55% मार्क्स लागणार आहे आणि 60% हे जनरलसाठी मार्क्स लागणार आहे डिग्री पासमध्ये। त्याच्यानंतर आपण एज पाहूया। जनरलचं एज 20 ते 30 असणार आहे। त्याच्यानंतर SC STमध्ये 20 ते 35 वर्ष लागणार आहे। त्याच्यानंतर OBCमध्ये 20 ते 33 वर्ष लागणार आहे। त्याच्यानंतर PWBDमध्ये 20 ते 40 वर्ष एज लागणार आहे। त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस पाहूया। फर्स्ट असणार आहे ऑनलाईन टेस्ट, त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस्ड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू। इंटरव्ह्यूला जातेवेळी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहूया। फर्स्ट आहे प्रिंट आउट ऑफ कॉल लेटर, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन प्रिंटआउट, प्रूफ ऑफ बर्थ, फोटो आयडेंटिटी प्रूफ, मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट। मित्रांनो, त्याच्यानंतर आपण एक्झाम पॅटर्न पाहूया। ह्याच्यामध्ये नंबर ऑफ टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स, मॅक्झिमम मार्क्स, मीडियम ऑफ एक्झाम आणि टाईम अलॉटेड फॉर इच टेस्ट। फर्स्ट आहे इंग्लिश लँग्वेज, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स हे 30 आहे आणि मीडियम ऑफ एक्झाम हे इंग्लिश आहे आणि टाईम अलॉटेड फॉर ईच टेस्ट आहे 25 मिनिट्स, म्हणजे ह्या टेस्टला आपल्याला 25 मिनिटे भेटणार आहेत। त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 आहेत आणि मॅक्झिमम मार्क्स हे 30 आहे आणि ह्याचं मीडियम ऑफ एक्झाम आहे इंग्लिश आणि हिंदी, ह्याच्यामध्ये आपल्याला 25 मिनिटे टायमिंग भेटणार आहे। त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटीमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 30 आणि मॅक्झिमम मार्क्स आहे 30 आणि ह्याचं मीडियम ऑफ एक्झाम असणार आहे इंग्लिश आणि हिंदी, ह्याच्यामध्ये आपल्याला 25 मिनिटे टायमिंग भेटणार आहे। त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 30 आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 30 आणि इंग्लिश आणि हिंदी हे आपले मीडियम ऑफ एक्झाम असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 15 मिनिट टायमिंग असणार आहे। जनरल अवेअरनेसमध्ये आपल्याला रिलेटेड टू बँकिंग इंडस्ट्री जनरल अवेअरनेस असणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला 5th नंबरला आहे इंग्लिश लँग्वेज, ह्याच्यामध्ये आपल्याला लेटर रायटिंग आणि एसे असणार आहे। नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे 2 आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 30, म्हणजे इच क्वेश्चन्स 15 मार्क्स असणार आहे आणि मीडियम ऑफ एक्झाम असणार आहे इंग्लिश आणि ह्याला 30 मिनिटे आपल्याला टायमिंग भेटणार आहे। असे टोटल 2 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 30 मार्क्स मॅक्झिमम असणार आहे। त्याच्यानंतर आपण मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे 50, हे जनरलसाठी असणार आहे। त्याच्यानंतर SC ST OBC आणि PWBDसाठी 45 हे मिनिमम मार्क्स पासिंग असणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया फायनल स्टेज ऑफ सिलेक्शन, ह्याच्यामध्ये द बँक विल कंडक्ट द पर्सनल इंटरव्ह्यू ऑफ द कॅन्डिडेट्स आफ्टर ऑनलाईन टेस्ट अँड फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट्स will be based on the marks obtained by the candidates in the online examination and personal interview। ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा आपलं ऑनलाईन टेस्ट होईल ते आणि इंटरव्ह्यू होईल, ह्याचे दोन्हीचे मार्क्स मिळून आपले फायनल सिलेक्शन होणार आहे। त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसिजर फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स। आपल्याला मित्रांनो, जेव्हा आपलं ऑनलाईन टेस्ट आणि फायनल सिलेक्शन होईल त्याच्यानंतर आपल्याला 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करावा लागणार आहे। त्याच्यामध्ये आफ्टर फायनल सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट्स ॲज अबोव दे हॅव टू मॅन्डेटरीली पास द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स। कोर्स 1 इयर असणार आहे आणि 9 months ऑफ क्लासरूम ट्रेनिंग अँड 3 months ऑफ ऑन जॉब ट्रेनिंग।
वरीलप्रमाणे उमेदवारांच्या अंतिम निवडीनंतर त्यांना बँकिंग आणि फायनान्स कोर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अनिवार्यपणे उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला 9 महिने वर्ग प्रशिक्षण आणि 3 महिने आपल्याला जॉब ट्रेनिंग भेटणार आहे। त्याच्यानंतर पेमेंट ऑफ कोर्स फी असणार आहे। द अमाऊंट ऑफ कोर्स फी टू बी पेड बाय द कॅन्डिडेट अँड प्रोसिजर ऑफ पेमेंट शाल बी इन्फॉर्म्ड लेटर। Course fee will be include lodging, boarding expenses and education fee for whole 9 months to attend postgraduate diploma in banking and finance, and the candidate will be given diploma certificate from the engaged institute university by the bank. The course fee is tentatively between 3 lakh to 4 lakh exclusive of GST. उमेदवाराने भरावी लागणारी कोर्स फीची रक्कम आणि भरण्याची प्रक्रिया नंतर कळवण्यात येईल। बँकिंग आणि फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळवण्यासाठी कोर्स फीमध्ये निवास राहण्याचा खर्च आणि संपूर्ण 9 महिन्याचे शिक्षण शुल्क समाविष्ट असेल आणि उमेदवाराला बँकेद्वारे संलग्न संस्था विद्यापीठातून डिप्लोमा प्रमाणपत्र दिले जाईल। कोर्सची फी तात्पुरती 3 लाख ते 4 लाख रुपये GST वगळता आहे। त्याच्यानंतर द सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल हॅव टू पे द कोर्स फी टू द इन्स्टिट्यूट ॲज पर द पेमेंट टर्म्स ऑफ द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव द ऑप्शन टू पे द कोर्स फी फ्रॉम देअर ओन सोर्स और बाय अवेलिंग एज्युकेशनल लोन फ्रॉम द सेंट्रल बँक ऑफ इंडिया और एनी अदर बँक ऑफ देअर चॉईस सब्जेक्ट टू एलिजिबिलिटी. निवडलेले कॅन्डिडेट प्रशिक्षण संस्था विद्यापीठाच्या ध्येय अटीनुसार संस्थेला अभ्यासक्रमाची फी भरावी लागेल। निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या स्रोताकडून कोर्स फी भरण्याचा किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा पात्रतेच्या अधीन असलेल्या त्यांच्या पसंतीच्या इतर कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेण्याचा पर्याय असेल। ह्या वेकेन्सीमध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपण ॲप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस पाहूया। याच्यामध्ये आपल्याला जनरलसाठी 750 रुपये फी असणार आहे आणि त्याच्यानंतर SC ST PWBDसाठी 150 रुपये फी असणार आहे। ही GST वगळून असणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया एक्झामिनेशन सेंटर पाहूया मित्रांनो। हे तुम्ही पाहू शकता आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली NCR, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरला, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बेंगाल हे सर्व सेंटर पाहू शकता एक्झामिनेशन सेंटर। त्याच्यानंतर आपण पाहूया डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत अप्लाय करण्यासाठी। ह्याच्यासाठी आपल्याला 10th मार्क्स कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो अँड लाईव्ह फोटो लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर सिग्नेचर, कास्ट अँड इन्कम लागणार आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड आणि डिग्रीचे मार्क्स कार्ड आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन लागणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।